ज्ञानेश्वर माऊलींचा पालखीचा जो मुक्काम आहे तो गेल्या 2 दिवसापासून पुण्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच निमित्ताने लाखो पुणेकरांनी जे आहे ते माऊलींच्या पादुकांचं जे आहे ते दर्शन घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सध्या या ठिकाणी जे आहे जवळपास रात्रीचे 10:30 वाजत आले आहेत आणि तरी देखील दर्शन रांग जी आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। काही वेळापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं होतं माऊलींच्या पालखीचं आणि या ठिकाणी त्यांच्या हस्ते पूजा देखील करण्यात आली। त्यामुळे काही काळ दर्शन रांगा ज्या होत्या त्या दर्शन रांगा बंद होत्या, मात्र त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती या संपूर्ण मंदिर परिसरात झाल्याचं चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळते। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हा संपूर्ण जो गर्दीचा लोड आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। प्रचंड अशी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर जे बॅरिकेड्स लावले होते त्यावर देखील ताण आहे, पोलीस प्रशासनावर देखील ताण आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पुणेकर जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। सोबतच ही जी आहे ती समोर आपण पाहतोय ती मुखदर्शनाची रांग आहे। मात्र जर आपण माझ्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर ही दर्शनाची रांग आहे। जवळपास 4 तास रांगेत उभं राहून जे आहे ते भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि जी गर्दी जी आहे ती या बाजूनी संपूर्ण सुरू आहे। जे लोक रांगेत दर्शन घेत नाहीत ते मुख दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करतात। आता माऊलींच्या पुढच्या प्रस्थानासाठी अवघे काही वेळ जो आहे तो शिल्लक आहे आणि यामुळे संपूर्ण ही जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। पुणेकर बरेचसे जे नोकरदार पुणेकर आहेत ते रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडतात आणि यामुळे संपूर्ण रात्रभर जे आहे ते काल देखील हे संपूर्ण दर्शन जे होतं ते सुरू होतं आणि आज देखील संपूर्ण रात्र पहाटे 6 वाजेपर्यंत जोपर्यंत पालखी या ठिकाणाहून प्रस्थान होत नाही तोपर्यंत या संपूर्ण ठिकाणी जी आहे ती गर्दी आपल्याला आजच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे। कारण असंख्य पुणेकर जे आहेत ते माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी आणि मुक्कामीच्या ठिकाणी पालखी कधी येते यासाठी आतुर असतात आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण जी गर्दी आहे ती गर्दी झालेलं आपल्याला हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला ही मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। अनेक भाविक जे आहेत ते मुखदर्शनातून या संपूर्ण दर्शन घेत आहेत माऊलींच्या पादुकांचं। आपण त्यांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेऊयात। ताई कुठून आलात? पुण्यातूनच काय भावना आहेत? आता तुम्ही दर्शन घेता, इतक्या गर्दीत तुम्ही दर्शन घेता, किती वेळेपासून या ठिकाणी? 15-20 मिनिट झाले आम्ही चाललेलो आहे। तर काय भावना आहेत? आज तुम्ही दर्शन घेतलंय माऊलींच्या पादुकांचं, मुखदर्शन का होईना तुमचं दर्शन झालं? आनंद आहे, दर्शन घेऊन आनंद वाटला। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर अनेक बालगोपाळांना घेऊन या ठिकाणी जे पालक आहेत ते या ठिकाणी दाखल, काही वृद्ध देखील आपल्यासोबत आहे। किती वेळापासून रांगेत उभा आहेत? सर एक अर्धा घंटा झाला येऊन आता। आपण जर पाहिलं तर संपूर्ण जो हा सोहळा आहे तो सध्या पुण्यामध्ये रंगतोय आणि या सोहळ्याच्या निमित्ताने जे आहेत ते संपूर्ण पुणेकर जे आहेत ते माऊलींच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेत। अगदी काल रात्रीपासूनच या ठिकाणी जशी माऊलींची पालखी 9:30च्या सुमारास या पालखी विठ्ठल मंदिरात आली तेव्हापासूनच हा संपूर्ण जो गर्दीचा लोड आहे तो या ठिकाणी वाढत गेला आणि या ठिकाणी जी गर्दी आहे ती आपल्याला अजून देखील पाहायला मिळते। या गर्दीत कोणत्याही स्वरूपाची जी कमी आहे गर्दीत ती आपल्याला पाहायला मिळत नाही। सातत्याने दुपारी भर ऊन असताना देखील या भर उन्हामध्ये ही संपूर्ण गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होती आणि त्यामुळेच या ठिकाणी संपूर्ण जे नियोजन आहे ते या पालखीत आता आपल्याला पाहायला मिळते। प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने देखील, इतर सर्व प्रशासन असेल यांचं देखील काम जे आहे ते चोख होतं। त्यामुळे आपण मगाशी जेव्हा DCP साहेबांशी बोललो तेव्हा त्यांनी देखील सांगितलं की ज्या चोरीच्या घटना आहेत, वारकऱ्यांच्या चोरीच्या घटना आहेत त्या घटना देखील कमी झाल्या होत्या आणि त्यामुळेच आता जे आहे ते या ठिकाणी वारकऱ्यांना जे आहे किंवा भक्तांना आहे, भाविकांना आहे, पुणेकरांना आहे ते सुखकररित्या दोन्हीही पालख्यांचं दर्शन जे आहे ते घेता येतंय। आपण पुन्हा एकदा मी गर्दीची व्हिज्युअल जी आहे ती तुम्हाला दाखवतो। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला प्रचंड गर्दी झाल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। माऊलींच्या पालखीचे सेवेकरी असतील ते देखील या ठिकाणी आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर उमप सर आहेत जे या पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत। सर काय सांगाल, इतक्या स्वरूपात मोठ्या गर्दी या ठिकाणी झाली आहे? पुणेकरांनी 2 दिवसापासून पालखीसाठी गर्दी, आपण जर पाहिलं तर सर्व पुणेकर या ठिकाणी 2 दिवस पालखी मुक्कामी असल्यामुळं मोठी गर्दी करत असतात। यावेळेस आपण जास्त जागा उपलब्ध करून घेतल्यामुळं आणि पुणे महानगरपालिकेने देखील कमी कालावधीमध्ये चांगली मोठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळं
आपण जर पाहिलं तर महिलांची आणि पुरुषांची वेगळी रांग त्या ठिकाणी आपण केलेली आहे. त्याचप्रमाणे दर्शन घेतल्यानंतर मागच्या साईडनं त्यांना बाहेर काढलंय. आपण जर पाहिलं तर एवढी मोठी गर्दी ही मुखदर्शन घेण्यासाठी झालेली आहे. तर प्रत्येक भाविकाला वारकऱ्याला या ठिकाणी येऊन त्याचं 2 दिवसामध्ये दर्शन झालं पाहिजे यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. आत्ताच मुख्यमंत्री महोदयांना शेजारच्या ज्या काही 2 मिळकती आहेत त्या 2 मिळकती देखील निश्चितपणे तुम्हाला मिळवून देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. पुढच्या वेळेस याच्यापेक्षाही चांगलं नियोजन करण्याचं त्यांनी कायमस्वरूपी आश्वासन दिलेलं आहे. मी खऱ्या अर्थानं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ साहेब, त्याचप्रमाणे या पुण्यनगरीच्या महापौर यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी चांगल्या प्रकारची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही या पालखी सोहळ्याचे प्रमुख आहात. खरं तर या वर्षी इतर पालखीच्या वर्षांपेक्षा हे वर्ष कसं वेगळं वाटलं तुम्हाला नेमकं? निश्चितपणे प्रत्येक वर्षी वारकऱ्यांची संख्या ही वाढलेली आहे. आता यावर्षी पाऊस जो होता तो उशिरा पडल्यामुळं निश्चितपणे चांगली पाणी टंचाई आपल्याला भासत होती. परंतु पाऊस आता जो वर्षाचा पाऊस पडायचा तो एका दिवसात पडायला लागल्यामुळं सर्व भाविक भक्त हे मोठ्या आनंदामध्ये माऊलींच्या दर्शनासाठी येत आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे होते डॉक्टर शेळके, जे आळंदी देवस्थान ट्रस्ट या पालखी सोहळ्याचे जे आहेत ते प्रमुख आहेत. आणि त्यांनी बातचीत करताना आपल्याशी सांगितलं की एकंदरीत जर हा पालखी सोहळा पाहिला तर हा आगळा वेगळा आहे, ना भूतो ना भविष्य ते अशी स्वरूपाची गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. सोबतच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्या अतिक्रमण होते ते महानगरपालिकाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने हटवण्यात आलं. त्या जमिनी आहेत, त्याच्या मिळकती आहेत, त्या देवस्थानला मिळवून देण्यात आल्या. आणि त्यामुळे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता ही जी जागा आहे ही अशी प्रचंड जागा जी आहे ती या पालखी सोहळ्याला उपलब्ध झाली. आणि याला जे भव्य स्वरूपात जे आता रूप आलंय ते आपण पाहतोय. माऊलींच्या पालखी प्रस्थान पुढच्या सोहळ्यासाठी अवघे काही तास जे आहेत ते शिल्लक आहेत शेवटचे. आणि हे तास शिल्लक असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर जे आहे ते पुणेकरांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच इतकी गर्दी असल्यामुळे या ठिकाणी आता जर आपण पाहिलं तर सकाळी 6 वाजल्यापर्यंत पालखी पुढे मार्गस्थ होईपर्यंत हा संपूर्ण जो दर्शनाची ही संपूर्ण व्यवस्था आहे त्याच्या स्वरूपात सुरू राहणार आहे. मात्र ज्यावेळी पालखी सकाळी 6 वाजता पुढे मार्गस्थ होईल संपूर्ण पुढच्या मार्गासाठी, त्यावेळी मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी दर्शन आहे ते बंद करण्यात येणार आहे. नागरिकांना रस्त्यावर जे आहे ते दर्शन देण्यात येणार पाहायला मिळेल. उद्या इथे जितक्या स्वरूपात गर्दी जी आहे उद्या तितकीच गर्दी आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळेल याची खात्री जी आहे ती या गर्दीने आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं. स्वरूप कसं असणार आहे, कोणत्या कालावधीत ते पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी काय काय प्रक्रियेतून आपला वारी सोहळा जो आहे गेलेला आहे, वारी सोहळ्याचे प्रमुख म्हणून तुम्ही याबद्दल काय सांगा? रामकृष्ण हरी. आपणा सर्वांना कल्पना आहे की श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी सोहळ्याचं प्रस्थान आळंदीहून पुण्याकडे झालेलं आहे. आणि पहिला मुक्काम गांधीवाडा आळंदी येथे असतो, दुसरा मुक्काम जो आहे तो इथे असतो भवानी पेठेमध्ये. परंतु येथे जी काही जागा आहे ती अत्यंत कमी होती, जवळजवळ 1200-1300 स्क्वेअर फीटची जागा होती. आम्ही मागणी केली की आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा द्यावी, म्हणून पुणे महानगरपालिकेनं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आपण जर पाहिलं तर या 1300च्या शेजारी 1300 स्क्वेअर फीटची जागा दिलेली आहे. आणि समोरच्या साईडला देखील फ्रंटच्या रोडला आपल्याला जागा दिलेली आहे. आता सध्या ही जवळजवळ 5000 स्क्वेअर फीटची जागा यासाठी उपलब्ध झालेली आहे. आमची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलेली आहे. माननीय महापौर त्याचप्रमाणे मुरली अण्णा मोहोळ साहेब मंत्री महोदय यांच्या कानावर आम्ही घातलेली आहे. समोरची जी काही जागा आहे ती समोरची लगतची जागा आम्ही मागितलेली आहे. त्याचप्रमाणे इकडे देखील 2 मिळकती आहेत, त्या 2 मिळकती जर मिळाल्या तर जवळजवळ 10,000 स्क्वेअर फीटची जागा या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि सर्व भाविक भक्तांची, वारकऱ्यांची चांगल्या प्रकारची दर्शनाची व्यवस्था उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे माऊलींच्या जी काही पालखी आहे त्या विसाव्यासाठी देखील निश्चितपणे चांगलं होईल. थँक्यू.